मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री आशिष शेलारांनी घेतली महापालिकेतल्या विविध विभागांची बैठक। निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी एआयचा वापर करा, आशिष शेलारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। रत्नागिरीमध्ये केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी मोफत जमीन देणार, महसूल मंत्री बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय। इतर जिल्ह्यातही भविष्यात मोफत जमीन देण्यासाठी शासन निर्णय जारी। सरकारच्या दर्जेदार कामाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। अशा कामातल्या सरकारची तिजोरी लुटणाऱ्यांवर कारवाई होणार का? आमदार रोहित पवारांचा एक्स पोस्टद्वारे सरकारला सवाल। केंद्र सरकारकडून तूर आणि हरभरा खरेदी करता मुदतवाढ, 29 मे पर्यंत हरभऱ्याची तर 31 मे पर्यंत तुरीची खरेदी करता येणार। पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। मुंबई महापालिकेचं 45 कोटींचं टेंडर वादामध्ये काही कामांसाठी 0 रुपये दर देण्यात आल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंजली। सभागृह नेते गणेश खंडकर यांच्या सूचनेनंतर प्रस्ताव रेफर बॅक। मिहिर कोटेचा यांनी चौकशीची मागणी केल्यावर टेंडर रखडलं। पुण्यामध्ये भाजप नगरसेविकांमधला वाद चिघळला। नगरसेविका अर्चना पाटील आणि त्यांचे पती तुषार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल। विशिष्ट समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करत असल्याचा नगरसेविका मृणाल कांबळे यांचा आरोप। मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर स्विमर आर्यन सिंग दडियालाने घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। क्वेरिम बीच ते पोलेम बीच 210 किलोमीटर पोहण्याचा ऐतिहासिक विक्रम केल्यावर घेतली भेट। लातूरच्या औसा तालुक्यातल्या जलसंधारण कामांची मंत्री संजय राठोड यांच्याकडून पाहणी। विविध विकास कामांची पाहणी करत शेतकरी आणि ग्रामस्थांशी राठोड यांचा संवाद। औरंगाबाद खंडपीठात बंधू खरातची पत्नी कल्पना खरातच्या जामीन अर्जावर सुनावणी। शिर्डी पोलिसांना मत मांडण्यासाठी कोर्टाने दिली नोटीस। पुढची सुनावणी 12 तारखेला। परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा गावात पतीकडून पत्नीची हत्या, चारित्र्याच्या संशयावरून हत्या झाल्याची आरोपीकडून पोलीस ठाण्यात कबुली। आरोपी श्रीधर गायकवाडवर गुन्हा दाखल। नाशिकच्या मालेगावमधलं वाहन स्वयंचलित चाचणी केंद्र बंद। या केंद्रात वाहनाच्या कार्यक्षमतेची तपासणी केली जाते। वाहनधारकांना नाशिक आणि धुळ्याच्या आरटीओ कार्यालयात जावं लागत असल्यामुळे मनस्ताप। हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, अमेरिकेची युनोकडे मागणी। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतनं भूसुरुंग हटवण्याची अमेरिकेची युनोकडे मागणी। इराणला रोखल्यास अमेरिकेला यश न आल्यानं आता अमेरिकेला संयुक्त राष्ट्रसंघाची आठवण।